झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राजकीय आखाड्यात उतरण्याची भूमिका जाहीर केली आणि अण्णांच्या सहकाऱ्यांमधूनच त्याला आता विरोध होतोय। अण्णांना अनेक आंदोलनांमध्ये सोबत करणारे आणि भ्रष्टाचार विरोधात लढणारे माजी अधिकारी गोरा खैरनार यांनीही अण्णांच्या या भूमिकेला विरोध केलाय। खैरनार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज इंगोले यांनी। टीम अण्णा राजकीय आखाड्यात उतरतीये, पण अण्णांचा हा निर्णय योग्य आहे का? अण्णांच्या आंदोलनाला नेमकं काय मिळालं हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत भ्रष्टाचाराविरोधात लढणारे माजी अधिकारी गोरा खैरनार, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। खैरनारजी, आपल्याला काय वाटतं नेमकी अण्णांनी हा जी भूमिका घेतली आहे राजकीय आखाड्यात उतरण्याची, ती आपल्याला पटते का? अण्णांचा माझा परिचय फार जवळचा होता। 15 वर्षापूर्वी अण्णांनी आपली इच्छा जाहीर केली होती माझ्याजवळ की आपल्याला राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आपण राजकारणात उतरू म्हणून। फक्त ते संधीची वाट बघत होते। अण्णांचं शिक्षण आणि समज फार मर्यादित आहे। अण्णा फार कमी शिकलेले आहेत आणि समज एकदमच कमी आहे, त्यामुळे बौद्धिक पातळी मर्यादित आहे। तर याचा फायदा उठवण्यासाठी असे काही स्वार्थी तत्व त्यांच्या बरोबर आलेत आणि त्यांना पुढे करून दिल्लीमध्ये यांनी जो उत्पात माजवला आहे, जे आंदोलन तथाकथित आंदोलन उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या इतर जे स्वार्थी लोक आहेत त्यांचा जास्त हिस्सा आहे। अण्णा प्रत्येक वेळी मर मिटण्याची भाषा उपोषणामध्ये करत असतात की मी मरेपर्यंत उपोषण सोडणार नाही, पण आतापर्यंत त्यांनी 7-8 वेळेस तरी कमीत कमी उपोषण केलं असेल आणि ते फार लवकर सोडलेलं असेल। एखाद दुसऱ्या वेळेस त्यांनी 8 किंवा 12 दिवस उपोषण केलेलं आहे। बाकी फार मर्यादित उपोषण करतात। फक्त लोकांच्या भावना भडकवण्याची त्यांना ती खुबी आहे की मी आता मरणार आहे, देशासाठी मरणार आहे, मला आता मी जगणार नाही, मी हे मला मिळाल्याशिवाय करणार नाही, अशी ती भाषा करतात। पण ज्यावेळेस खरोखर मरायची लक्षणे दिसायला लागतात त्यावेळेस ते पळ काढतात आणि उपोषण सोडून देतात। थोडक्यात आपल्याला या आंदोलनाला काहीच हाती लागलं नाही विषय असं वाटतं? बिलकुल लागलेलं नाही। खरं म्हणजे ही फार चांगली अपॉर्च्युनिटी होती। लोकांमध्ये एक फार मोठी जागृती निर्माण करता आली असती, युवकांमध्ये एक चेतना निर्माण झाली होती आणि याचा उपयोग देशासाठी नक्की हमखास समाज सुधारण्यासाठी करता आला असता। परंतु यांनी आपली ही जी अपॉर्च्युनिटी होती, एक संधी होती, ती या अण्णा टीमने गमावली। एक शेवटचा प्रश्न खैरनारजी, की आता अण्णांनी तर ही भूमिका जाहीर केलेली आहे, निवडणूक 2014 मध्ये आहे, काय वाटतं आता आंदोलनाला जो पाठिंबा आपण आतापर्यंत पाहिला हा मतांमध्ये परिवर्तन होईल असं वाटतं? बिलकुल नाही होणार। आता जरी आपण जे पोल केलेला आहे त्यांनी 3 लाख 4 लाख 5-10 लाख लोकांनी जरी पाठिंबा दिलेला असेल तरी प्रत्यक्षात ज्यावेळेस निवडणुका होतील त्याच्यामध्ये 0.5% सुद्धा याचा राहणार नाही। धन्यवाद खैरनारजी। तर हे होते गोरा खैरनार। त्यांचंही म्हणणं आहे की आंदोलन ही एक मोठी सुवर्ण संधी होती जनजागृती करण्याची, मात्र अण्णांनी आणि टीम अण्णांनी ही संधी घालवलेली आहे आणि अण्णांची भूमिका ही पूर्णपणे चुकीची असून याचं मतांमध्ये देखील परावर्तित होईल की नाही याबद्दल शंकाच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मनरालसह पंकज इंगोले, झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।